तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मगाशी मी बडीशेप खाल्ली होती, तर त्याचंच मला जे लागलेलं आहे बडीशेपचं आणि खूप वेळ दिसलं नव्हतं आणि आता व्हिडिओ बनवला तेव्हा दिसलं. तर मी तुम्हाला दाखवतो. तर या डब्यामध्ये आहे बडीशेप. तर ही बडीशेप मला इथं त्यांनी दिली होती. मी इथं कामाला आलो होतो. तर तुम्ही बघू शकता या डब्यामध्ये आहे. आता मी परत खातोय. बडीशेप खाल्ली आणि त्याचसोबत साखर देखील आहे आणि ती साखर एका वाटीमध्ये आहे. आधी मला टोपण लावून ठेवू दे साईडला. तर साखर आहे, कारण बडीशेप खूप कडू लागते, त्यामुळे गोड लागण्यासाठी साखर खाल्ली आणि साखर खाल्ल्यामुळे खूप छान लागते बडीशेप. आणि जेवण केल्यानंतर किंवा चहा पिल्यानंतर बडीशेप खायला हवी. आणि हे बघा, मी माझं काम करत आहे आणि इथून बाहेरचा व्ह्यू दिसत आहे. तर एडिटिंगचं काम चालू आहे, व्हिडिओ एडिटिंगचं. तर अजिंक्य बाजारचं एडिटिंग चालू आहे, त्याचीच मी तयारी करतो आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, कंटाळा खूप आला आहे, पण काम तर करावंच लागेल आणि काही कंटाळा म्हणून चालणार नाही. तर ही नोटबुक आहे, ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं. नंतर परत मित्रांनो, त्यांनी मला पापड दिला आहे, तर पापड आणि त्याच्यावरती कांदा आणि कोथिंबीर टाकून दिलं आहे आणि थोडा मसाला. तर याला काय म्हणतात, मसाले पापड म्हणतात की काय म्हणतात, कमेंटद्वारे नक्की सांगा. पापड खाताना खाली सांडला आणि थोडं छान लागतो, पण थोडं तिखट असतं. त्याच्यामध्ये मसाला वरून टाकलेला असतं, त्यामुळे थोडं तिखट लागतं. आणि कांदा आणि कोथिंबीर यांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर बघा, कोथिंबीर आणि मला खाता पण येत नाही नीट, कोथिंबीर आणि हे लागते. तर मी आता पापड, मसाले पापड थोडक्यात आपण म्हणू, तुम्हाला त्याचं नाव माहीत असेल तर तुम्ही सांगा. तर मसाले पापड मी खाल्ला आहे आणि त्याचं काही टप्परं खाली पडलेत, तर आता ते मला गोळा करून साफसफाई करून घ्यायला हवी, म्हणून मी आता ते साफ करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी एवढे तुकडे गोळा केलेत खाली सांडलेले आणि आता ते बाहेर फेकून देणार आहे. इथे डस्टबिन दिसत नाही म्हणून मी बाहेर टाकले खिडकीतून. ते थोडेच होते म्हणून टाकले आणि परत आता माझ्या कामाला आलो. आणि बघा, मी कशात पाणी पितोय. एक मोठी बॉटल आणली, असल्या छोट्या बॉटलमध्ये काय पाणी पुरत नाही, म्हणून मी मोठी बॉटल घेऊन आलो आहे. ती स्प्राईटची बॉटल आहे, म्हणून मी आता म्हणलं त्या नाजूक बॉटल आणण्यापेक्षा डिझाईनच्या, त्यापेक्षा आपलं तहान भागलेली बरी, म्हणून मी मोठ्या बॉटलमध्येच शक्यतो पाणी वापरतो, म्हणजे दिवसभर पुरेल असं. त्यानंतर आता मी परत कामाला लागतो. थोडा वेळ टाईमपास आता बस झाला, कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणून मी आता कामाला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, थोडीफार आता एडिटिंग वगैरे आता चालू आहे. अचानक बाहेर विजांचा आवाज येतोय आणि पावसाला बहुतेक सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, पाऊस काय पडतच राहतो. तोपर्यंत मी इथला एक गॉगल ट्राय केला, तर तो गॉगल कसा वाटला त्यासाठी मी थोडे 1, 2, 3 त्याचे फोटोसुद्धा गुगलवर फोटो क्लिक केले. ते फोटो बघू शकता. मग थोडं रील टाईप म्हणलं करावं, पण नको म्हणलं, इथं आपल्याला काम करायचं आहे. मग ठेवून दिला, आहे तिथं ठेवून दिला आणि परत कामाला लागलो. पण आता मित्रांनो, खूप कंटाळा आला आहे, पण इट्स ओके. आता कामं तर करावंच लागणार आहे, कारण 10 ते 5पर्यंत टायमिंग असतो आणि पूर्ण वेळ खुर्चीवर बसूनच राहावं लागतं, त्यामुळे थोडा कंटाळा येतो. पण आता चला, काम तर करूया, केलं तर पाहिजे. इथे बॉटल आहे पाण्याची, त्यांनी दिली, पण
ते पाणी म्हणजे नको वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मला त्यांनी परत एक आईस्क्रीम दिले आणि आता मी आईस्क्रीम खाणार आहे. आईस्क्रीम खूप छान आहे. बहुतेक 30 ते 40 रुपयाचं असेल मे बी. माहीत नाही कितीचं आहे. मी त्याच्यावर प्राईस बघितली तर तिथं 40 लिहिलं होतं. आणि आईस्क्रीम खूप छान आहे. चोकोबार खूप चांगली माणसं आहेत. त्यांनी मला आईस्क्रीम दिलं इतकं महागायचं. त्यामुळे थँक्यू त्यांना. आता पूर्ण खाऊन झालेलं आहे आईस्क्रीम. चोकोबार खाऊन झाला आणि तुम्ही म्हणत असाल इथं बकऱ्यांचा आवाज कसं काय येतोय, तर तो आवाज मी व्हॉइस ओव्हरमध्ये दिलेला आहे आणि म्हणून मी आता सध्या इकडं दुसऱ्याच ठिकाणी आहे. तो व्हॉइस ओव्हर आहे त्यामुळे बॅकग्राऊंडला वेगळा आवाज येतो आहे तुम्हाला. तर चला मित्रांनो, 5 वाजले, आता सुट्टी झाली. आता मी गडबडीत घाईघाईत निघालो आहे. आता 3ऱ्या फ्लोअरवरून खाली येतो आहे घाई गडबडीने आणि आता घरी जाणार आहे. गाडी खाली लावलेली आहे. तर बाय मित्रांनो. ब्लॉग छोटासा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.